नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। पण 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। पण 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा, पहिल्यांदा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे हा बाजारभाव 3.5 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आहे आणि सीबॉट वर सध्या सोयाबीनचा भाव $11.5 ते $12 प्रतिबुशेलच्या दरम्यान आहे। जागतिक जाणकारांच्या मते आता सोयाबीनच्या भावाला खालच्या स्तरावरून आधार मिळणार आहे आणि यामुळे 15 मे नंतर जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सुरुवातीला $12 आणि त्यानंतर $12.5 प्रतिबुशेल्स पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। आता ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढला की याचा सकारात्मक परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होतच असतो। यामुळे आपल्याला देशात सोयाबीनचा भाव वाढण्यासाठी ही एक अनुकूल परिस्थिती आहे। शिवाय देशामध्ये जी सोयाबीनची विक्री सध्या 1,20,000 ते 1,25,000 क्विंटलच्या दरम्यान आहे,
ही सोयाबीनची विक्री आपल्याला 15 मे नंतर घटून या ठिकाणी कमीत कमी 1 लाख क्विंटलपर्यंत किंवा त्याही खाली येताना दिसणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात जबरदस्त तेजी दिसणार आहे। या तेजीमध्ये 15 मे नंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4,800 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, कारण सध्या भाव पातळी 4,200 ते 4,600 आणि 15 मे नंतर 4,800 पार जाण्याची शक्यता आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जून महिन्यात पेरणीचा हंगाम आहे, पाऊस पडत असतो, त्यामुळे खत बियाणाच्या खरेदीसाठी कास्तकार बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करतात, म्हणून भाव जून महिन्यात पुन्हा घसरणार आहेत। म्हणून सोयाबीन विक्रीचा विचार असेल तर इथून 4,600च्या भावावर आपण 50% सोयाबीन आणि 15 मे नंतर 4,800च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विकलं तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।